शहाजीराजे करत होते प्रयत्न, पण वयाच्या केवळ 67व्या वर्षी शहाजीराजांचा जन्म 1597 आहे. जिजामातेचा जन्म केवळ 1599 आहे. 2 वर्षाचा अंतर आहे दोघांत. शहाजीराजे 13 वर्षाचे असताना आणि जिजामाता केवळ 10-11 वर्षाची असताना विवाह झाला. 5 लेकरं झाली. 6वं लेकरं टिकलं. शिवाजी महाराज त्याला शिकवायची ही व्यवस्था केली. गोष्ट अशी की शिवछत्रपती वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेतली. शहाजीराजे निघून गेले होते. वयाच्या 64व्या वर्षी खोदेगिरी नावाचं एक जंगल कर्नाटकात आहे. शहाजीराजे हिमतवान, शिकारीचा अत्यंत नाद. शिकार म्हणजे सश्याची, हरणाची नाही, वाघांची, लांडग्यांची, अत्यंत हिंस्र पशूंची. हातात भाला घेऊन घोड्यावरती स्वार होऊन हो त्या खोदेगिरीच्या जंगलात वाघाची शिकार करताना, त्याचा पाठलाग करताना रानबेलीमध्ये घोड्याच्या मागची टाच अडकली आणि एका मोठ्या शिळेवरती, एका धोंड्यावरती शहाजीराजे ठार दिशा पडले. छातीला मार लागला, डोकं फुटलं आणि तत्काळ तिथंच दिवंगत झाले. वयाच्या 64व्या वर्षी गेले. जिजामाता विधवा झाली. शिवछत्रपती हो त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वरावरती शपथ घेतली. आपल्या आईच्या देखत पुण्याखालची 12 मावळं, जुन्नरखालची 12 मावळं, 24 मावळात मावळी प्रदेश म्हणजे पहाडी प्रदेश, त्यातली समवयस्क तरुण पोरं संबंधात आली होती. हा केशव माजी पंडित काय, गोविंद परमानंद गोविंद नेवासकर काय, दादाजी कोंडदेव काय, यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य लहानसं मोठं होत असताना खूप अनुभव येतले. राज्य कसं चालवावं, राज्य कसं वाढवावं, कसं लोकांशी व्यवहार करावा. आणि त्यांचे मित्र झालेले 50 जण समवयस्क 15-20-15 वर्षाची पोरं जिजामातेच्या समक्ष त्यांनी शपथ घेतली आणि कामाला प्रारंभ केला. ज्या शहाजीराजांचे ते पुत्र होते, वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली हिंदवी स्वराज्य, हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू संस्कृती ह्याचं रक्षण करण्यासाठी वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी शपथपूर्वक हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे. हे भगवंता, हे भगवान शंकरा, माझ्या पाठीशी उभा राहा, मला यश दे, मला मार्ग दाखव. कामाला लागले. वयाच्या 15व्या वर्षी शिवछत्रपती कामाला लागल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 दुपारी 12:03 रायगडावरती हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्री पौर्णिमा. शेवटचा श्वास सोडेपर्यंत शिवछत्रपती हिंदवी स्वराज्यासाठी तडफड 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 उद्ध्वस्त जीवन जगले. शरण, माघार, झुकले, लवले, नमले, थकले, नाही, तो प्रश्नच नाही. निराश, उदास, हताश प्रश्न नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनात तुम्हाला एक क्षण असा दिसणार नाही की ते शरण, हताश, उदास, निराश झालेत, थकलेत, झुकलेत, नमलेत, लवलेत, माघार, शरण गेले, कधीच नाही. असं जीवन जगलेला मनुष्य शहाजीराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य शपथ घेऊन काम करायला लागला. आणि वयाच्या केवळ 44व्या वर्षी म्हणजे वयवर्ष 15 ते वयवर्ष 45 आपण धरू 30 वर्षात शिवाजी महाराजांनी एकूण आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धिअफशी हा सगळा देश मुळीपैकी आक्रमकांनी भरलेला होता, शत्रूंनी भरलेला होता. एकाकी उभे राहून शेकडो लढाया लढून, शेकडो म्हणजे किती, 289 लढाया, हा इतिहासात मोजदाद आहे त्याची. का शहाणा का वेळा शिवाजी महाराज नावाचा मनुष्य 289 लढाया लढला. अहो, लढाई जायचं म्हणजे काय करायचं. आपल्या सीमेवरची पोरं त्या पाकिस्तानी, त्या चिनी हरामखोर लोकांच्या गोळ्याला बळी पडतायत. कोणत्याही क्षणी
मृत्यूशी भेट घेण्याची तयारी ठेवून जगले. 289 वेळा गेले. याचा अर्थ 289 वेळा शिवाजी महाराज मृत्यूला गळा भेट द्यायला गेले. हे शिवाजी महाराजांचं जीवन आहे. पण शहाजीराजे कसे? तुकोबाराय म्हणतात, बीज तैसे फळ येईल असे होती लाभाने तुटी याची तया. हे जसं बी असेल तसं फळ येतं. हे असलं फळ आलं ज्या शहाजीराजांना. ते शहाजीराजे कसे? वासुदेव रामचंद्र बेंद्रे नावाचे किती संशोधक कर्नाटकातले 38 वर्ष आपल्या आयुष्याची माती करून स्वतःच्या जीवनाकडे बघितलंच नाही. हे शिवाजी नावाचं जे प्रकरण आहे त्याचे वडील तसेच आहे ते लक्षात घेऊन 38 वर्ष शहाजीराजांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांनी पुस्तक लिहिले. त्याच्या शहाजीराजांचं ते वर्णन करतात की शहाजीराजे रक्तमय युद्धमय अग्निमय जीवन जगले. कसलं जीवन जगले? रक्तमय युद्धमय अग्निमय जीवन जगले. बोलायला जिभेला स्पर्श होऊ दे. कसलं जीवन जगले? हा, ही भोसल्यांची परंपरा आहे. त्याच्या पुढं बीज तैसे फळे शेवटी शिवछत्रपतींना पुत्र झाला संभाजी. हो, तो 28 मे 1680 शिवछत्रपती जीवन झाल्यानंतर छत्रपती झाले. ग्रहकल संपून 28 मे 1680 ते 12 मार्च 1689 पावणे 9 वर्ष या महापुरुषांनी धर्मासाठी बलिदान करून केवळ वयाच्या 25व्या वर्षी देहार्पण केलं. अति विलक्षण क्रूर मरण पत्करून धर्मासाठी देशासाठी आपल्या बापाला आपल्या आजोबाला शोभेल असं बलिदान करून मरण पत्करलं. शिवाजी महाराजांचा संभाजी महाराज झुकले असते तर तो पराभव होता. आपल्या बापाला पराभव करूच दिला. अति विलक्षण जीवन जगले. त्यांनी 134 लढाया केल्या. शहाजीराजे 100 धर्ममयी युद्धमय अग्निमय रक्तमयी जीवन जगतात. शिवाजी महाराज 289 लढाया लढतात. त्यांचा पोरगा 134 लढाया पावणे 9 वर्षात लढतो. शिवाजी महाराजांच्यापेक्षा युद्धाचा वेग संभाजी महाराजांचा जास्त होता. शिवछत्रपती महाघाग महाडामरट महाचढाऊ अत्यंत विलक्षण कारस्थानी एकापेक्षा जास्त शत्रू शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावर कधीही घेतला नाही. येऊ दिला नाही. तेवढी चालाकीच होती. पण संभाजी महाराज कमी चालाक नव्हते. परंतु पावणे 9 वर्षात 5 शत्रू अंगावरती कायम घेऊन 5 शत्रूंशी टक्कर देऊन 134 लढाया पावणे 9 वर्षात केल्या. या भोसले कुळाच्या या मराठ्यांच्या इतिहासामुळं हे सगळं शेकडो वर्षापासून 791 711 मोहम्मद कासिमच्या स्वाधीन प्रारंभ झालेली मुसलमानांच्या आक्रमणाचा इतिहास सगळा बदलून गेला. नामशेष करून टाकण्याची हिंमत हिंदू समाजाच्या लोकांनी उत्पन्न केली. शिवछत्रपती किती प्रभावी असतील. अहो, ते पोर बसवा खाती. ते कुणी काय करमणुकीला आलेत का? पोर घेऊन आलेत ते असे येत जाऊ नका. कुठल्या सभेला शेजारच्या 5-10 जणांचं चित्त विचलित होतं. मी काय करमणुकीचं बोलत नाही आहे. घेऊन जा तुम्ही. ते असंच नाचत राहणार. असू जाऊ दे. त्याला काय कवडी इतकी अक्कल नाही. झालं काय? हो, शिवछत्रपती हा प्रकार कसा असावा. ज्या दिवशी शपथ घेतली ती शपथ कुठली घेतली होती? हिंदवी स्वराज्य स्थापन करणार. बापाची अजूनही आपली आकांक्षा पूर्ण करणार. प्रारंभ केव्हा केला? शपथ घेतली त्याच वेळेला हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा प्रारंभ झाला असा पण म्हणून नाही झाला. ज्या दिवशी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाची आणि त्यांची भेट झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि त्याचा कोथळा त्यांनी काढला.
भागनका घालून बिचवा फिरवून आतडी ओढून ठार मारला त्याला. तो दिवस हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्या आईची आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचं काम केलंय. तो शिवप्रताप दिन नाहीये, चूक बोलतोय आपण. आणि शिवाजी महाराजांचं उभं आयुष्यात मुळी प्रताप प्रताप आणि प्रतापच आहे. समुद्र अपार अनंत आहे. एक घागर, दोन घागर, तीन घागर आणि सगळा समुद्रच मुळी अपार. किती किती क्युसेक्स, किती क्युबिक, किती पाणी. शिवाजी महाराजांचं उभं आयुष्य हा प्रतापच आहे मुळी. साखरेची पोती 100 ठेवली आणि त्यातला एक मी कोण काढून पाहिला, अरे गोड आहे. दुसरा एक शाळा म्हणला, कारण तो डबल ग्रॅज्युएट झाला होता, PhD झाला होता. माझाही अनुभव तोच आहे. ह्या पोत्यातली सगळी साखर गोड आहे. मग 100, 200, 400 दिवसावर ठेवलेला त्यातला एक काढून आहे, गुळसुद्धा गोड आहे. अरे ठोंब्या, तू काय बोलतोयस? गुळ गोडच असणार, साखर गोडच असणार. शिवाजी महाराजांचं आयुष्य हे प्रतापच आहे. आपण मूर्खासारखं म्हणतो शिवप्रताप दिन, फार गलिच्छ आहे, अपमान आहे शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 जे केलं ते मातृपितृ इच्छापूर्ती दिन आहे. तो पोरांनी कसं जगावं, आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावं आणि ते जगण्यात तसं जगण्यात आनंद मानावा, कृतज्ञता म्हणावी, जीवनाची सार्थकता म्हणावी. त्याच्याचसाठी पुत्र म्हणून आपण जन्म घेतलाय, कन्या म्हणून जन्म घेतलाय. हा दिवस ज्या दिवशी उगवला त्या दिवशी आश्चर्य वाटेल. आत्ता आपलं हे सगळं सध्याचं विश्व आहे. प्रत्येकाला क्वचित कुणाला नाक असेल नसेल, कान असेल नसेल, जीभ असेल नसेल, पण ज्याच्याजवळ मोबाईल नाही असा माणूस नाही बघ. हा सारखं ते ह्याला गुदगुल्या गुदगुल्या करून काहीतरी पाहतायत, बघतायत. ज्या काळात हे नव्हतं चिटू, वर्तमानपत्र नव्हती, मासिकं नव्हती, साप्ताहिकं नव्हती, बातम्या नव्हत्या, काही नव्हतं. त्या काळात ही वार्ता सगळीकडं देशभर पसरली. का पसरली असेल? आणि शेकडो वर्षापासून परंपरेने हिंदू समाज ऐकतच येतोय. कत्तली, रक्तपात, विध्वंस, लुटालूट, जाळपोळ, बलात्कार, धर्मांतर, सत्यनाश, अशा याच्यात हे काय घडलं? आदिशाच्या एका सरसेनापतीचा कोसळा काढून नाश केला. आणि मग कुणाच्या मनात काही, कुणाच्या मनात काही, कुणाच्या मनात काही. अनेकांना ही वार्ता ऐकल्यानंतर असं करणारा शिवाजी महाराज हा मनुष्य काय वाटला असेल? अरे त्या मथुरेमध्ये एक फाटकं जीवन जगणार कोण? कवी भूषण, भिकारी मनुष्य, आर्थिकदृष्ट्या देवाची पूजा करायची, अभिषेक करायचे, आणखीन काही ध्यानधारणा करायची, तपश्चर्या करायची, धार्मिक काही विधी करायचे, असंच जीवन जगत असणारा एक पंचा दिसायचा, एक पंचा पांघरायचा. परंतु गोष्ट अशी की भगवंतांनी कुणाला काय, कुणाला काय काय दिले. कोकिलेला उत्तम सुस्वट दिलाय, फुलाला सुगंध दिलाय, उसाला गोडी दिली. हो, तो कविभूषण जो होता त्याला अति 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 तरल अशी कवित्व शक्ती दिली होती. ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या चित्तात ठिणगी पडली की नाही नाही, अरे आपण वयाच्या 16 वर्षापासून 36 वर्षापर्यंत आलो, 20 वर्ष नागपुड्यात होऊन पद्मासन घालून तासन तास तपश्चर्या करत बसतोय, हरीचं नाम घेतोय, भगवंताच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करतोय, ध्यानधारणा करतोय, हो अभिषेक करतोय, देवाजवळ मागणं मागतोय, पदरपासून म्हणतोय भगवंता मला पाव, मला दर्शन दे, माझ्या आयुष्याचं सोनं व्हील असं काहीतरी कर असं म्हणतोय. आता हा मार्ग बंद करूया. नाही नाही नाही, हे जे घडलंय प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवछत्रपतींनी कोथळा काढून त्याला ठार मारला. अरे हे साक्षात त्या हिरण्यकश्यपूची कत्तल केली
त्या नरसिंहाने मांडीवरती हिरण्यकशिपूला घेऊन त्याचं पोट तरार फाडून त्याचा नाश केला आणि प्रल्हादाला वाचवलं. त्या कौरवांच्या अंगात किती किडा आहे, त्याचा नाश करणारा तो भगवान श्रीकृष्ण जे काम केलं तेच काम ह्या शिवछत्रपतींनी केले. सीतेला उचलून नेल्यानंतर त्या रावणाला कसली मस्ती कसली काढीत करा तिच्या त्या रावणाला त्याच्या लंकेत जाऊन त्याची लंका जाळून त्याची देह तोडून त्याचा नाश करून सीतेला माघारी आणलं. तो प्रभू रामचंद्र काय, तो भगवान श्रीकृष्ण काय आणि तो नरसिंह काय, अरे हे सगळेच जण अवतारी आहे. हा शिवछत्रपती मूर्तिमंत नरसिंहाचा, प्रभू रामचंद्राचा, भगवान श्रीकृष्णाचा मूर्तिमंत अवतार आपण पाहतोय. नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी आता ध्यान धारणा तपश्चर्या करत बसणार नाही, जप तप अनुष्ठान करणार नाही. आता जाणार तो राजगडावरतीच जाणार. आणि औरंग्याच्या बोचाला काकडा लावून निघून आला शिवाजी महाराज. हे ऐकल्यानंतर तर काय काय वाटलं त्याला. हो हो, त्यावेळी काय बस आहेत, काय विमान सेवा आहे, काय एसटी आहे, काय हे नाही. ते निघालं, मथुरेतनं निघाला फाटका. एक ब्राह्मण, एक पंचादेशला, एक पंजाबला आहे. जाताना खायचं काय, काही नाही. तुकाराम महाराज असं म्हणायचे, मी पंढरपूरला जाणार. तुकाराम महाराज धरीच होईना भिकारी पंढरीचा वारकरी, हाच माझा नेमधर्म, मुखी विठ्ठलाचं नाव. नाही नाही नाही, काय जाताना काही शिजल वगैरे काही नको, जाताना भीक मागत जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराच्या वाटा बळकट करण्याचा प्रयत्न करूया म्हणायचे. तसं तो म्हणणार नाही जाणार. चालत चला किती 1800 किलोमीटर फक्त. कोण? कविभूषण. त्या कविभूषणाने येताना सुद्धा त्याची कवित्व शक्ती विलक्षण होती. त्यांनी काव्य रचले. डोक्यात ध्यान शिवाजी, डोक्यात ध्यान शिवाजी आणि कवित्व शक्ती अतिप्रखर. त्यांनी 389 कविता लिहिल्या. येताना नाही, एकूण जीवनात. आणि येताना शिवा बावनी नावाचं एक काव्य लिहिलं शिवाजी महाराजांच्या जीवनावरती. आणि त्या शिवा बावनी नावाच्या काव्यामध्ये शेवटच्या ओळीत तो म्हणतो, कविभूषण, मी म्हणतो हे चुकतंय, कविभूषण म्हणतात, काशीजी की कला ज्याची मुसळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. शिवछत्रपती झाले नसते तर ह्या देशात सगळ्या पुरुषांच्या सुनता होऊन अल्लाह की सल्तन बन जाता था उभा देश. शिवछत्रपतींनी केलेलं कार्य हो मरू घातलेल्या हिंदुस्थानला, हिंदू समाजाला, हिंदू धर्माला तारणारं कार्य आहे. काशीजी की कला जाती मुसळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. इतकंच चांगलं शिवछत्रपतींच्या कार्याचं, जीवनाचं विलक्षण अप्रतिम वर्णन कोणी करू शकलेलं नाही आहे. मी सांगतो, हे तुमच्या जीवेला स्पर्श व्हावं. मोठ्यांदा म्हणा सगळेजण, काशीजी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. आजही भूदल, नौदल, वायुदल, अण्वस्त्र, क्षेपणास्त्र यांनी युक्त असलेला आणि चंद्रावरती यान धाडून आकाशातल्या आकाशात 2 यानांची जोडणी करणारा हिंदुस्थान सुद्धा राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर हे सगळं आवश्यक आहे. ते योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, शिवाजी आणि संभाजी हा मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र आपल्याजवळ असल्याशिवाय आपण टिकू शकत नाही, अशी स्थिती आहे. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. आमच्या देशापुढे असलेल्या समस्यांना सर्वात मोठं उत्तर कोणतं असेल संरक्षणाच्या बाबतीत तर ते शिवाजी संभाजी आहे. नुसतं संरक्षणाच्या बाबतीत नाही, या देशाचा संसार, या हिंदुस्थानचा संसार चालवण्याची मंत्रविद्या शिवाजी संभाजी हीच मंत्रविद्या आहे. ती हिंदूंच्या रक्तात, तांबड्या पांढऱ्या पिशी, डाव्या उजव्या काळजात, लहान मोठ्या बिंदूत भिनवणं, बिंबवणं, ठसवणं, एकरूप करणं हे क्रमांक 1चं देशकार्य आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनाचा परिणाम काय आहे हो? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि मी काहीतरी
एकांतिक एकतर्फी काहीतरी मार्केटिंग ज्याला म्हणतात. तुम्हाला इंग्लिश भाषा जास्त प्रिय आहे. मी कुणाची तरी बाजाराची भलावण करत नाही आहे. एक विचार करा, काश्मीर, पेप्सू, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, बंगाल, आसाम, भूतान, आंध्र, ओडिशा, केरळ, मणिपूर, इम्फाळ, आसाम, नागालँड, आणखीन काही 5-25 महाराष्ट्र. एकूण 29 राज्य आहेत हिंदुस्थानमध्ये. 29 राज्य हिंदुस्थानमध्ये आहेत. आपलीच आहेत, हिंदूच आहेत. पंथपक्ष वेगळे असतील पण सगळे आपलेच आहेत. सांगा, सगळी विधानसभा लोकसभा निवडणुका होत आहेत, चाललंय. 76 वर्ष झाली, अप्रतिम आहे, चांगली गोष्ट आहे. सांगा बरं, या सगळ्या राज्यात कोणचं राज्य ज्याला देशाचा तोंडावळा आहे? तुम्हाला काय भंपक बोलते खुलं? कोणत्या राज्याला देशाचा तोंडावळा आहे? ही काय भाषा नाही, काय हे सगळे राज्य आहेत ती देशाचीच आहे, होय ना? पण सांगा की, ज्या राज्याला देशाचा तोंडावळा आहे असं एकमेव राज्य आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि त्याचं कारण आहे शिवछत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास, की ज्याच्याकडे आपली पूर्ण पाठ आहे. मोदी साहेबांनी राज्यावरती आले असते, त्याला बोलणार होतो, माझ्या हातनं ते होऊ शकलं नाही. आत्ता जमलं तर बोलणारही आहे. या देशात 2 गोष्टी केल्या पाहिजेत हिंदुस्थान टिकण्यासाठी: बळकटी देणाऱ्या, बळ देणाऱ्या, हिंमत देणाऱ्या. पहिल्यांदा या देशामध्ये 10वी इयत्तेपर्यंत प्रांत राज्य काही न बघता संस्कृत सक्तीचं केलं पाहिजे. आणि दुसरं, मी महाराष्ट्रात जन्म म्हणून बोलतोय, हे मराठ्यांचा इतिहास शिकवला पाहिजे, अत्यंत अत्यावश्यक. अरे शिवछत्रपती जन्मले आणि सगळं वातावरण पाठवून गेलं. शिवाजीनं होते तो सुन्न तोची चपकी, हे वाक्य काय सांगतं? कल्पना करा, शिवाजी महाराजांचा इतिहास घडला नसता तर पाकिस्तान निर्माण झालं, हे ते 300 वर्ष पूर्ण देशाचं पाकिस्तान झालं असतं. हा शिवाजी महाराजांच्या, महाराष्ट्र मुलखाच्या, शिवाजी महाराजांच्यामुळे जो इतिहास घडला देशाचा, त्याचा परिणाम देशाला राष्ट्रीयत्वाची जाणीव प्रखरतेने करून देणारा इतिहास शिवछत्रपती संभाजी महाराज आहे, मराठ्यांचा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन आपण शिवछत्रपती नावाची जी वृत्ती आहे ती वृत्ती भिनवली पाहिजे, बिंबवली पाहिजे, ठसवली पाहिजे, एकरूप केली पाहिजे. त्या वृत्तीचा ध्यास घेतला पाहिजे. हे शिवप्रष्ठान हिंदुस्थान नावाचा जो एक मार्ग आहे की होत्या पिढीला शिवाजी, संभाजी, मराठ्यांचा इतिहास, देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान, समर्पण, त्याग या सगळ्या गुणांची एकरूप करण्याची वाटचाल करणारा आणि शिकवणारा त्या संस्थेतर्फे दरवर्षी एक गडकोट किल्ल्यांची मोहीम काढली जाते. मोहीम म्हणजे धारा तीर्थयात्रा. हे गडकोट किल्ले म्हणजे काय आहे? 378 गडकोट किल्ले शिवाजी महाराजांच्या संबंधातले आहेत. हे सगळे गडकोट किल्ले शिवाजी महाराजांच्या संबंधात आले आणि त्या गडकोट किल्ल्यांच्या साह्याने शिवाजी महाराजांनी मुघलशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यांना, या हरामखोर लांड्यांच्या सत्तांना मातीत घातलं. हे लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी सगळ्या गडकोट किल्ल्यांच्या संबंधात एक अतिप्रखर आत्मबलिदान करणारे संग्राम झाले. असंख्य
या धरतीची लेकरं मातीत गेली, मेली, रणमैदानात झुंजून झुंजून मेली. त्यांचं रक्त गळलेलं आहे या सगळ्या गडकोट किल्ल्यावरती. त्या रक्ताचा परिणाम त्याच्या मातीवरती झालेला आहे. हो, तुकोबारा एका अभंगात म्हणतात की अरे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपदे आवडी सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे ज्ञानी निर्लोटे हृदय प्रगटे राम लुटो. तुकापणे साधन सुलभ मोठे परी उपदिष्टे पुण्य. अरे हा आळंदी ते पंढरपूर मार्ग जातोय. या मार्गावरती अनेक संतांच्या पायाची धूळ आजपर्यंत पडलेली आहे. त्या धुळीत काय प्रभाव आहे. हो, ज्ञानोबा तुकोबा एकनाथ नामदेव गोरा कुंभार सावतामाळी उलंड संत, त्यांच्या पायाचा स्पर्श म्हणजे त्याच्यात काय ताकद आहे ते सांगतात. मानवी जीवनात काय आणि प्राणी जीवनात काय. कोणताही प्राणी असो, त्या प्राण्याच्या देहामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे शरीरकार भरलेले असतात आणि माणसाचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. भगवंताची वस्ती होऊ शकत नाही. भगवंताची वस्ती व्हायची असेल तर मानवाने पहिल्यांदा आपलं अंतःकरण, आपलं हृदय हे स्वच्छ निर्मळ केलं पाहिजे. ते निर्मळ व्हायचं असेल तर होणं फार अवघड. 1, 2, 3, 4, 5, 7, 10 वर्षात कधी हृदय शुद्ध होत नाही. जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत त्या हृदयात राहायला येत नाही. खुद ही कोकर बुलंद जितना कि हर तकदीर से पहले कि खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है. अरे भक्ता, तुला काय पाहिजे सांग की. भक्त सांगतो, तुझी वस्ती माझ्या हृदयात व्हावी एवढंच मला पाहिजे, तू दे ना. भगवंत म्हणतो दीन, पण ते स्वच्छ नाही आहे. अमंगळ, गदळ, काम क्रोध लोभ मोह मदमत्सर याची वस्ती असलेलं हृदय असेल तर तो मी राहायला येऊ शकत नाही. ते शुद्ध करायचं असेल, भगवंत यावं असं वाटत असेल तर तू काय कर, या वारीला जा. या संतांच्या पायाने बुडणारी धूळ ह्या त्या धुळीच्या लोटात तू स्नान कर. ते स्नान केल्यानंतर ते जे धुळीचे लोट आहेत, ते कण आहेत, त्याच्यात ती ताकद आहे. तो काम क्रोध लोभ मोह मदमत्सर जाळून टाकून तुझं हृदय शुद्ध स्वच्छ उदात्त पवित्र करेल ते, असं सांगतात. कल्पना करा, हिंदूंच्या फार मोठी त्रुटी कोणची असेल. हिंदूंना देश कळत नाही, धर्म कळत नाही, आपला कळत नाही, परका कळत नाही, वैरी कळत नाही, कोणी कळत नाही, स्वार्थाव्यतिरिक्त काही कळत नाही अशी बेशरम निर्लज्ज परधार्जिणी प्रजा म्हणजे हिंदू प्रजा आहे. या हिंदूंना शिवछत्रपतींनी स्वतःच्या विलक्षण कर्तृत्वाने देशात देवाधर्मासाठी लढायला उद्युक्त करून असंख्य रणसंग्राम केले आणि त्या सगळ्या बलिदान झालेल्या हुतात्म्यांच्या धरातीर्थी पडलेल्या सगळ्या सैनिकांच्या रक्ताने माखलेली माती म्हणजे गडकोट किल्ल्याचे सगळे प्रकार आहेत. या गडकोट किल्ल्यांच्या मातीत जायचं, राहायचं, वस्ती करायची, ती धूळ अंगाला लागायची, 5-5, 7-7 दिवस हा इतिहास सगळा ऐकायचा. त्याच्यामुळे नकळत ज्यांना स्वाभिमान स्वधर्म काही कळत नाही असल्या हिंदूंच्या तो निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न करण्याचा तो एक प्रयत्न असतो. हिंदूंना राष्ट्राभिमान नसतो, धर्माभिमान नसतो, काही नसतो. काय 10 लाख लोक दरवर्षी, हा सरकारी आकडा आहे, परधर्मात जात आहेत. हिंदू समाजात धर्माभिमान आहे, राष्ट्राभिमान आहे? अहो नाही. एक कल्पना करा, दिवाळी आली की लोकांची खरेदी सुरू होती. कशाची? इलेक्ट्रिकच्या माळा, शोभा. अरे त्या इलेक्ट्रिकच्या माळा 100% चीनमधनं आलेल्या असतात. हिंदुस्थान 1 अब्ज 23 कोटी लोकांचा देश, म्हणजे 1 अब्ज 23 कोटी नादानांचा देश. एका भडव्याला वाटत नाही की ह्या चीनमधनं तयार झालेल्या माळा आहेत आणि त्यांनी आपण दिवाळी साजरी करून रोषणाई करणार आहोत.
दिवाळीची रोषणाई कुणाची? आमच्या शत्रूच्याकडनं येणाऱ्या पदार्थांनी. अरे फुकट दिलं तर त्याच्यावरती मुतणार नाही, थुंकणार नाही, बिष्टा टाकणार नाही, हे जमत नाही, आमचा शत्रू आहे, ही भावना किती जणांच्या अंतःकरणात अजिबातच नाही. ते घेण्यासाठी तडफडतात. आता तुम्ही बसलाय ना सगळेजण, विवो आणि आप्पो. कोण आहे आप्पो आणि कोण भिरे आणि काय घेतात? लाज वाटली पाहिजे, हिंदुस्थानी बहिष्कार टाकला पाहिजे. जमत नाही. ते मला विवो नको, आप्पो नको, मला मोबाईल नको, मला काय प्रगती नको, माती झाली तर चालेल, चीनचा माल घेणार नाही असं म्हणत नाही. बरं चीन कोण आपला? तुमच्यापैकी बहुतांश लोक त्यावेळेला नसावेत. मला ते आठवते, मी त्यावेळेला 23 वर्षाचा होतो, प्राध्यापक होतो. 22 एप्रिल नाही 22 ऑक्टोबर 1962 या चीन्यांनी, या भडव्यांनी आपल्या देशावरती 34 डिव्हिजन सैन्य घेऊन मध्यरात्री 1:30 वाजता तवांग, बोमदिला, तेजपूर, तराई प्रदेश, तिबेट, हिमालय तिकडून 10 मैलाच्या सीमेवरनं एका वेळेला 10.25 लाख सैन्य घेऊन, ज्या सैन्यामध्ये 34 डिव्हिजन सैन्य, एक डिव्हिजन म्हणजे 24,000 सैनिक, 18वी, 22वी, 25वी, त्यांच्या हातात AK-47, AK-56 गन, रायफल गन. आणि ती कशी? बटन दाबलं, बटन दाबलं, घोडा उडून गोळी घातली, उडलं की एक गोळी जाती बंदुकीतनं. त्या रायफल गनमधनं बटन दाबलं की 30 गोळ्या सर दिशी जातात, गोलाकार अशा. असल्या महाभयंकर विनाशकारी बंदुका घेऊन 10.25 लाख सैन्याने हिंदुस्थानवरती आक्रमण केलं. 1962 22 ऑक्टोबर मध्यरात्री 1:30 वाजता आक्रमण सुरू झालं. 22, 23, 24, 25, 26, 27, 28 7 दिवस हिंदवी स्वराज्याच्या सैन्याची कत्तल चालली होती, म्हणजे हिंदूंची कत्तल चालली होती. सैनिक मरतायत, ते भडवे मारतायत, ते मागे येत आहेत, पाठलाग करतायत, आपला नाश होतो. शेवटी तो केनेडी बोंबलला अमेरिकेचा की गेले 7 दिवस आम्ही बघतोय, आम्ही चीनने चालवलेलं आहे, ते मानवतेवरचं नागवा आक्रमण आहे. ते हिंदुस्थान विरुद्ध आहे का कुणाविरुद्ध आहे मला कळत नाही. ते मानवतेविरुद्धचं अत्यंत भीषण आक्रमण आहे. अमेरिका ते सहन करू शकत नाही. माझं भाषण संपल्यानंतर, हे भाषण मी रेडिओवरती ऐकले त्या काळात, माझं भाषण संपल्यानंतर पुढच्या क्षणाला अमेरिकेच्या 13 नौदलापैकी, अमेरिकेची 13 नौदलं आहेत, 7th फ्लीट, 7वं आरमार, अतिविनाशकारी, अतिभीषण आहे, जगाचा नाश करेल एका वेळेला, इतकं भीषण आरमार अमेरिकेजवळ आहे. आता बायडेन गेला, आता हा आलाय ट्रम्प का ट्रेम्प कोणतो. काय बरं, हे ताबडतोब थांबलं पाहिजे, नाही तर चीनवरती हल्ला करायला 7th फ्लीट निघालं. निघाल्यापासून 3 ते 4 मिनिटाच्या चौवेंदाय नावाचा जो हरामखोर त्याच्या गाडीत केला होता आणि 34 डिव्हिजन सैनिक हिंदुस्थानवरती आक्रमण केलं, त्या भडव्यांनी टीव्हीवरती भाषण करून सांगितलं, हे गाडीत किती खेळागे, तू काय बोलतोय? अमेरिकेने केलेली मानवतेच्या दृष्टिकोनातून जी विनंती आहे, त्या विनंतीचा विचार करून स्टेटस को जिथं आहे तिथं थांबणार, म्हणजे घेतलेला प्रदेश सोडणार नाही. किती घेतला होता प्रदेश? 1,84,000 चौरस मैलाचा प्रदेश आहे. तिबेट, हिमालय सगळं बोचाखाली घालून तुमच्या मुऱ्यावरती उभारून आजही 60 वर्ष 65 वर्षानंतर तो मागाक्रमण घ्यायला तयार नाही आहे. आत्तापर्यंत हिंदुस्थानच्या 76 वर्षात 15-16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. एकही लोकसभेच्या निवडणुकीनंतर येणारं सरकार काय केलं, विरोधी पक्ष काय लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात असं म्हणत नाहीत, अरे आपला प्रदेश गेला 1,84,000 चौरस मैलाचा प्रदेश, त्या भडव्याच्या बोच्या घालता तो प्रदेश हिसकावून येण्याचं काय ते बोला. विकास, सुधारणा आणि प्रगती हे रडगाणी गांडूपणाची कथानकं बंद करा. आपला केलेला प्रदेश घेतला पाहिजे.
ही हिंदुस्थानच्या देशभक्तीची उंची आहे. अशाच चिन्यांच्याकडचं सामान घेऊन आपल्या दिवाळ्या साजरा करणारी, त्यांच्याकडचे पदार्थ घेऊन खाण्यात आनंद मानणारी, शत्रूबद्दल संताप नसलेली गावोगावी चायनीज फूड. आणि ही कुत्री कोण आहेत? ही हिंदू आहेत. शत्रूबद्दल राग नाही, चीड नाही, संताप नाही, द्वेष नाही, सुडाची भावना नाही. आता सुद्धा आपलं राम मंदिर झालं. हो, रामलल्लाची स्थापना केली. काय चांगलं आहे ते, त्याच्याबद्दल आनंद आहे. अरे पण ज्या भडव्यांनी फरदाना प्रांतातून येऊन 1628 साली ते राम मंदिर पाडलं आणि बाबरी मशीद बांधली, सुडाची भावना आमच्या अंतःकरणात आहे का? अजिबात नाही. आमच्या इथल्या न्यायाधीशांनी, ते न्यायाधीश कुणाच्या आईच्या पोटी जन्माला कुणास ठाऊक, त्यांनी 100 एकर जमीन मुसलमानांना मशीद बांधायला दिली. शरम वाटली पाहिजे. लाज नाही, राग नाही, चीड नाही. हिंदू समाजात एकही मनुष्य उठला नाही. हे कुत्र कुणाच्या पोटी जन्माला आले? न्यायाधीश आहे का? कोण आहे हा? मारेकडे हिंदुस्थानचा कसली 100 एकर जमीन देतोय? जमत नाही. म्हणणार थोबाड नाही. देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सप्त स्वाभिमान, राग, चीड, संताप, सूड ज्या समाजात नाही, तो समाज राष्ट्र म्हणून जगू शकत नाही. लांडीत ताबडतोब म्हणली, त्या 100 एकरावरती जगात नाही असा प्रतिम अद्वितीय मशीद बांधणार. याच्याबद्दलही राग आला नाही. असा समाज, अशा नालायक समाजात शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 50व्या वर्षी सोडेपर्यंत एक विलक्षण परिवर्तन करून टाकलं. उघड्या मैदानात 500 वर्षी मुघलशाही रणांगणात उत्तर देऊन, मुर्द्यावरती पाय देऊन हिंदी स्वराज्य स्थापन केलं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली शके 1596 पहाटे 5 ते सकाळी 7:15 वेदमंत्रांच्या घोषात सप्तसिंधू सप्तगंगांच्या जलाने अभिषेक झाल्यानंतर हिंदी स्वराज्याची स्थापना करून आपल्या बापाची इच्छा पूर्ती केली. ही जी पोटतिडी देशभक्तीचा प्राण असलेली, ती तुमच्या आमच्यात नाही आहे. ती पोटतिडी आत्ता उगवत्या पिढीत उत्पन्न व्हावी म्हणून जाऊ देवाची गावा, देव देई देव सावा. आणि हे सगळे गडकोट किल्ले, त्या गडकोट किल्ल्यातल्या परिसरातली झालेली मैदानं, रणसंग्राम, त्या रणसंग्रामात पडलेल्या रक्तातनं भिजलेली माती आणि त्या मातीशी संबंध येऊन पुनर्पी उगवत्या पिढीतली पोरं, त्या काळातलीच शिवछत्री संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन देशा देवाधर्मासाठी समर्पण करणारी उत्पन्न व्हावी आणि देशाच्या मायभूमीच्या पान फेडण्याच्या गोष्टीमध्ये सरसावावी. याच्यासाठी या मोहीम आहे. ही मोहीम यावर्षी 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी. या मोहीममध्ये हो अति बलाढ्य असे चांगले इतिहास सांगणारे, शिकवणारे व्याख्याते, शिक्षक येतात. खूप काही मिळतं. मनुष्य जातो, तो रिकामा जातो. येताना भरभरून खूप काही देशभक्ती, धर्मभक्तीच्या बाबतीत श्रीमंत होऊन माघारी येतो. तुमच्या या भिवंडी परिसरातल्या सगळ्या गावातून जास्तीत जास्त संख्येने यावेत. मी म्हणतो जास्तीत जास्त संख्येने आली फारच उत्तम. किमान जिवंत आहेत, ज्या गावात सूर्योदय होतोय अशा प्रत्येक गावातून किमान 5 पांडव. पांडवांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कुंतीने सांगून ठेवलं होतं त्या 5 पांडवांना, हे बघा तुमचे वडील दिवंगत झाले, आता कोण? तुम्हाला वडील नाही. तुमचा जो मोठा भाऊ धर्मराज, त्याचं मत पटो न पटो, ते सांगेल ते प्रमाण मानून तुम्ही एकमताने, एकजुटीने, एक दिलाने वागा. आणि ते आईचं सांगणं त्यांनी मानलं आणि त्या पांडवांच्यातलं जे अभंग ऐक्य टिकलं, त्याचा परिणाम 18 अक्षौणी सैन्य ज्यांच्या बाजूने उभं राहिलं, त्या कौरवांची माती करण्यात त्यांनी यश मिळवलं. प्रत्येक गावातली एक 5 तरी ताट पोरं म्हणजे 5 पांडव. या भिवंडी तालुक्यातून, या पालघर तालुक्यातून कशी आणतात
ती आपण पाहूया. तुम्ही आणा नाही, आपण सगळेजण प्रयत्न करूया. आता उरले दिवस केवळ 13, 14, 15, 16, 17, त्या 17 दिवसात हे माझा संसार, माझी नोकरी, माझं घर, माझं शिक्षण सगळं टाकून देतो. हे शिवाजी महाराजांच्या पायावरती आपण उगवच्या पिढीतली पोरं घालायला नेऊया. कुठल्याही घरात एखादं लहान पोर जन्मल्यानंतर त्या घरातल्या बापाला आणखीन पुरुष माणसांना भात नसेल, पण त्या घरातल्या माऊलीला वाटतं ते पोरगं 2-2.5 महिन्याचं झालं की अंगडं टोपडं करून, तीट लावून, कानात घालून, मनगटात घालून, दुपट्यात गुंडाळून, हो, गावातल्या 2-3 देवांच्या मंदिरामध्ये ते पोर देवाच्या पायावरती घालायला घेऊन जातात. हा असा संस्कार मारुतीच्या पायावर घालतात. हो, तो मारुतीसारखा, तो अंजनी सूत असल्यासारखा भावा, तो रामाचं काम करणारा भावा, सीतेची मुक्तता करणारा होता, लंका दहन करणारा माझा पोरगा व्हावा, या भावने मारुतीच्या पायावर, रामाच्या पायावर, विठोबाच्या पायावरती, महादेवाच्या पायावर घालतात. त्याला भरपूर आयुष्याला भाव, त्याला बुद्धीला भावी म्हणून सगळं करतात. हे जसं आहे तसं हे समाज कुटुंब आहे, त्यातली उगवत्या पिढीतली सगळी तरी पोरं 16, 17, 28, 22, 25, 26, 30 ही सगळी मंडळी शिवाजी महाराज आणि असंख्य हुतात्मे देशा देवाधर्मासाठी लढताना मरून गेले. हो, त्यांच्या रक्ताने भिजलेल्या मातीत जाऊन राहण्याचा योग आणून ह्या पोराच्या ठिकाणी ते गुण यावे. देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती हा हिंदूंचा जन्मदत्त गुण बनावा. समर्पण त्याग ही हिंदूंची वृत्ती बनावी म्हणून या मोहिमा आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज पंढरपूरच्या मार्गावरती जातात ते आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासाठी जातात. ते घडलंच पाहिजे, ते आवश्यक आहे. धर्म नावाचा पदार्थ टिकण्यासाठी आवश्यक आहे. अरे पण राष्ट्र टिकण्यासाठी, मातृभूमी टिकण्यासाठी, शत्रूची माती करून सुद्धा देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार ची वृत्ती बांधण्यासाठी या धारा तीर्थांच्या यात्रा अत्यंत अत्यावश्यक आहेत. तुम्ही यावा अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे, ती करायला मी आलो आहे. हे सुरुवातीला तुमचं आमचं आजचं भेटणं आहे. ह्याच्या पुढं आम्ही कायमच तुमच्याकडे येणार आहोत. काय नुसतं इथं नाही यायचं. अरे संबंध देशात आपल्याला हे जाऊन लोकांना शिकवायचं आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र घडांचा नाही. देशाचा तोंडाळा देणारं राज्य हे आहे. आपल्याला संबंध देशामधल्या सगळ्या राज्यातून जाऊन, सगळ्या हिंदू समाजात जाऊन शिवाजी संभाजी ही जी विलक्षण परंपरा आहे ती तांबड्या पांढऱ्या पेशी डाव्या उजव्या करतात, लहान मोठ्या बिंदूत सगळ्या हिंदूंच्या स्त्री पुरुष भेद न करता, लहान मोठा भेद न करता, भिनवणं, बिंबवणं, ठसवणं, एकरूप करणं हे तुमचं आमचं जन्मदत्त कर्तव्य शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे. ते करायला जायचंय. केवळ आत्ता नाही आलो, कायमच आपल्याला करायचंय. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून विश्वाच्या संघर्षात सगळ्या जगाचा बाप कोण ह्याचं उत्तर हिंदुस्थान द्यावं लागेल. अमेरिकेला काय, आणि सगळ्यांना काय, चीन्यांना काय, आणि रशियाला काय, अशा प्रकारचं बळकट देशभक्त, धर्मभक्त, स्वातंत्र्यभक्तांचं राष्ट्र निर्माण व्हावं म्हणून हा सगळा उद्योग चालला आहे. श्री शिवप्रधान हिंदुस्थान या कामाला तुम्ही साथ द्या. ह्याच्यात राजकारण असणार नाही. मी कधी येऊन कुठल्या तरी पक्षाची भलावण करणारं जन्मात बोलणार नाही. आपण हे करूया. माझा विश्वास आहे की या वर्षीच्या 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी कार्यक्रमात तुम्ही हे काम करा. मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, जास्त बोलण्यात अर्थ नाही. आपल्याला अनेक दैवतांची पूजा करण्याची वृत्ती आहे. दैवत किती? 33 कोटी देव. कुणी जाखाई, जोखाई, मायराणी, मेसावळी, बळी माझा, पंढरराव, जो या देवांचाही देव, रंडी चंडी शक्ती, मध्य मांसाते भक्षी, भैरव खंडेराव, रोटी सुटी साठी देव, गणोबा विक्राळ, हो गणपती उत्सव, गणोबा विक्राळ, लाडू मोदकांचा खाळ. तुकाराम महाराज म्हणतात
मिताळे फिरताळे जळो त्यांचे तोंड काळे, तुका म्हणे चित्ती धरा रखमाईचा पती. मला स्वतःचा आत्मोद्धार करून घेऊन लवकरात लवकर याची देही याची डोळा आपल्याला मुक्तीपर्यंत जायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुका म्हणे चित्ती धरा रखमाईचा पती. रुक्मिणीचा पती म्हणजे कोण? पांडुरंग, विठ्ठल, पांडुरंग. हो, कल्पना करा. तुकारामांना सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. तो भडवा निघाला विजापुरातनं, आमच्या जिल्ह्यातनं, सांगली जिल्ह्यातनं. उमदी, संख, माडग्याळ, खानापूर, विटा, कराड आणि महाबळेश्वर आणि तिकडचं ते जावळीचं जंगल तिकडं तो आला. कशाला? हे शिवाजी नावाचं जे बेन आहे ते संपायला त्यांनी शपथ घेतली होती. आदिशाच्या बड्या बेगमाच्या पुढं त्याचं जिवंत देह किंवा मुर्दा किंवा त्याचं मुंडकं मी घेऊन येतो. आणि निघताना 38,000 सैन्य. कुणाचं? हिंदूंचं सैन्य. हिंदूंचं सैन्य घेऊन तो निघाला. आला, भेट झाली आणि येताना मंदिर तोडत फोडत या बहिणींच्यावरती बलात्कार करत, धर्मांतर करत, कत्तली, रक्तपात, विध्वंस करत तो आला. विश्वास ठेवा की तुका म्हणे चित्ती रखमाईचा पती. अरे ते तुळजापूरचं मंदिर, त्या मंदिरात तो हरामखोर गेला. दिखाव तेरी अजमत. अजमत म्हणजे तुझी करामत, तुझे काय आश्चर्य आहे ते दाखव, तुझी ताकद दाखव. दिखाव तेरी अजमत, दिखाव. म्हणून परत एकदा गुरुगुरला काही बोलत नाही म्हणल्यानंतर हातोडा घेतला आणि खाय दिशी त्या तुळजाभवानीच्या मस्तकावरती हाणलास. तीच गोष्ट पांडुरंगाच्या बाबतीत केली पंढरपूरला. आणि ही मोठी मोठी निवडक मोठी मंदिर, गावोगाव विध्वंस, बलात्कार, धर्मांतर, कत्तली, रक्तपात इतकंच करत निघाला. अच्छा, कल्पना करा. 10 नोव्हेंबर 1659 पोट फाडलं जात नव्हतं तर आत्ता चालणारी आळंदी ते पंढरपूर ते मंदिर जागेवरती असतं का? अरे तो भूषण बोलतोय, काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. शिवाजी महाराज संपत होते, नाश होत होते, मारले जात होते. हो नाही, पंढरपूरचं मंदिर उभं राहिलं नसतं. अरे या देशातल्या लक्षावधी मंदिरांची, जो देश तीर्थक्षेत्र, धर्मक्षेत्र, पुण्यक्षेत्र याचा अक्षरशः समुद्र असलेला हा देश आज अनंत तीर्थक्षेत्र, धर्मक्षेत्र, पुण्यक्षेत्र मोडली जाऊन नाश होऊन त्याच्या मशीद झालेली आहे. गांडू हिंदू समाज लक्ष देत नाही आहे. ते म्हणतायत तुका म्हणे चित्ती जरा व्हायचा पाहिजे. तुळजापूर राहिलं नसतं, नव्हे काहीच राहिलं नसतं. सुन्नत होती सबकी. पुरुषांची सुनता होऊन अल्लाह की सल्तन बन जाती थी. हे लक्षात घेता तुकारामांना आपल्याला सांगावं लागेल, पाया पडून, नाक पायावरती घासून की तुकोबा आहे, तुम्ही बोललात ते बरोबर आहे. आत्मोद्धाराच्या दृष्टीने तुका म्हणे चित्ती जरा रखमाईचा पती. तो पती पांडुरंग, त्याची भक्ती करायला आज जिथं दिसतोय तिथं दिसला नसता. तो दिसावा याच्यासाठी शिवाजी महाराज पाहिजे, मराठ्यांची परंपरा पाहिजे. तुम्ही तेवढा शब्द बदला. देवानाही वाचवणारा, देवानाही एका जागी ठेवणारा, शेता देणारा शिवाजी महाराजांनी 1657, लक्षात ठेवून बोलतोय ते सत्य बोलतोय, शब्द माघारी कधी घेणार नाही. 1657 ते 1674 17 वर्षात तर कोकणातल्या 250पेक्षा जास्त मशिदी पाडून, मंदिरं बांधून हिंदू समाजाला जसं होतं तसं वैभव दिलं. ही सत्य गोष्ट बोलतोय. हे बोलण्याचं धाडस आणि खालच्या भोकात नेट हिंदू समाजाच्या नाही आहे म्हणून मान्य करत नाही. गजानन भास्कर मेंदळे इस्लामचे खरे स्वरूप म्हणून आता ग्रंथ प्रसिद्ध केला, 100 रुपयाचा ग्रंथ आहे.
इतकं हिरिस्त, इतकं घाणेरडं आहे. इस्लाम हे संकट नामशेष केलंच पाहिजे. आणि ते करण्याची तिरीक शिवाजी संभाजी या मंत्राशिवाय, रणप्रभात गुरुगोविंद सिंह या मार्गाशिवाय हिंदूला येणार नाही आहे. ते तुकारामांना सांगावं लागेल की तुकोबाराय, तुमचा अभंग ज्याला भंगच नाही असेच तुमचे अभंग आहेत, कौतुक आहे. परंतु एवढं बदला की तुका म्हणे चित्ती धरा सईबाईचा पती. सईबाईचा पती चित्तात धरला की विठ्ठलही वाचतोय आणि आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराच्या वाटाही सुरक्षित होत आहे. पण शिवाजी राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्काराच्या वाटा पहिल्यांदा लोकांना शिकवून ते काम होऊ शकतं. ते बोलावं लागेल. या सगळेजण या, अशी कळकळीची हात जोडून प्रार्थना करतो आणि तुम्ही या असा विश्वास ठेवतो. प्रत्येक गावातून एक 5 किमान पांडव की जे अभंग एकोप्याने त्या गावात शिवछत्रपतींचं काम करतील. पालघर का आणि ठाणे जिल्हा काय खूपच चांगला भाग आहे हा. तुम्ही करा. पालघर जिल्ह्यातनं कोण कोण आहेत त्यांनी हात वरती करा बरं. पालघर जिल्ह्यातलं हात वरती करा. का पालघर जिल्ह्यातले बोलवलेच नाही आहेत. तुमच्या पालघर सोडा, कोणता जिल्हा? कोणता? ठाणे जिल्हा किंवा भिवंडी तालुका. भिवंडी तालुक्यातून कोण कोण आहेत हात वरती करा बरं. पालघर तालुक्यातलं कोण कोण आहेत हात वरती करा. ठीक आहे. आपल्या ह्याच्यात सांगताना बरं वाटत नाही. केवळ तरुण मंडळी, पुरुष मंडळी त्यांचीच मोहीम असते. माता भगिनी आल्या तर ते व्यावहारिकदृष्ट्या फार अवघड होईल. त्यांच्या मोहिमा निघाल्या पाहिजे. ह्या मताचा आहे मी. आणि ते काढू काही काळानंतर, आता इतक्यात नाही. थोडं हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन रायगडावरती स्थापनेच्या 1.5-2 वर्षात करू आणि मग असली कामं हातात घेऊ. हिंदू तुमच्या पालघरमधनं प्रत्येक गावातून एक 5 पांडव आणि भिवंडी तालुक्यात, कोणता भिवंडी तालुका? भिवंडी तालुका आहे ना. हा, भिवंडी तालुक्यातून प्रत्येक गावातून 5 पांडव प्रत्येक गावातनं आणण्याची तडफड करा. तुम्हाला यश येईल एवढी विनंती करून मी थांबतो.